1 एप्रिल 2026 हा केवळ एक नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस नाही, तर भारतातील नोकरी आणि पगाराच्या इतिहासातील सर्वात मोठा बदलाचा दिवस आहे. केंद्र सरकारचे 4 नवीन लेबर कोड्स आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 उद्यापासून पूर्णपणे लागू होत आहेत. कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या पगाराची पावती आता कायमची बदलणार आहे. नक्की काय आहेत हे नियम, पाहूया सविस्तर. सर्वात आधी बोलूया पगाराबद्दल. नव्या कोड ऑन वेजेसमधील कलम 2Y नुसार आता तुमची बेसिक सॅलरी ही तुमच्या एकूण CTCच्या 25% असणे अनिवार्य आहे. यामुळे तुमची PF कपात वाढेल. जरी तुमच्या हातात येणारा पगार थोडा कमी झाला तरी निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटी आणि पेन्शनची रक्कम दुप्पट होऊ शकते. दुसरा नियम आहे कामाच्या स्वरूपाचा. ऑक्युपेशनल सेफ्टी कोडनुसार आता कंपन्यांना 4 दिवसांचा कामाचा आठवडा ठेवण्याची मुभा मिळाली आहे, पण त्यासाठी दिवसाला 12 तास काम करावे लागेल. तसेच ओव्हरटाईमच्या नियमात मोठी सवलत मिळाली आहे. 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास आता अर्ध्या तासाचा ओव्हरटाईम मोजला जाईल. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फुल अँड फायनल सेटलमेंट. आता कोणत्याही कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्याला कामावरून काढले तर त्याचा संपूर्ण पगार आणि हिशोब कंपनीला 48 तासाच्या आत म्हणजेच 2 कामकाजाच्या दिवसात पूर्ण करावा लागेल. टॅक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर जुना 1961चा कायदा इतिहास जमा होऊन आता इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू झाला आहे. आता असेसमेंट इयर संपून थेट टॅक्स इयर 2026-27 सुरू होत आहे. नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, ज्यामुळे सामान्य मुंबईकराला मोठा दिलासा मिळणार आहे. तर हे आहेत 1 एप्रिलपासून बदलणारे ऐतिहासिक नियम. तुम्ही कर्मचारी असाल किंवा मालक, हे नियम माहिती असणे आता काळाची गरज आहे. या बदलांमुळे तुमच्या खिशावर काय परिणाम झाला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.